काय मस्त कलर आलेला आहे आणि छानशी टम्म फुगलेली आहे अशी आपली हेल्दी पालक पुरी सोबत बटाट्याची चविष्ट भाजी आज आपण पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। यासाठी येथे घेतलेली आहे एक जुडी पालक, स्वच्छ वॉश करून कोवळ्या देठासहित घेतलेली आहे। गॅसवर पाणी थोडेसे तापत ठेवलेले आहे। यामध्ये पालक घालूयात। पालकाला पाण्यामध्ये 1 ते 2 मिनिटांसाठी तसेच ठेवूयात। नंतर थंड पाण्यामध्ये घालूयात, त्यामुळे पालकाचा कलर तसाच हिरवागार राहील। पालकाला पाण्यातून निथळून त्याची बारीक पेस्ट करूयात। इथे आपण 2 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। यामध्ये अर्धा चमचा हळद, 3 छोटे चमचे पांढरे बारीक तीळ, 1 चमचा ओवा आणि 1 चमचा जिरे। ओवा चांगला चोळून घालायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ। पालकाची 1 वाटी प्युरी आपण येथे घातलेली आहे। 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर घालून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। पालक गरम पाण्यातून काढलेले शिल्लक पाणी फेकून द्यायचे नाही, कारण त्यामध्ये पालकाचे पोषक गुण उतरलेले असतात। त्यामुळे ते पाणी आपण अर्धी वाटी पीठ मळताना वापरलेले आहे। हे सर्व मिक्स करून पीठ चांगले मळून घ्यायचे आहे। मळताना लागेल तसे थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यायचे आहे। पीठ चांगले सुरुवातीला चमच्याने, नंतर हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। पीठ मळताना पाणी कमी जास्त लागू शकते। पीठ चांगले मळून त्याचा एक गोळा तयार करून साईडला अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचे आहे। तोपर्यंत आपण उकडलेल्या बटाट्याची भाजी करून घेऊयात। यासाठी येथे भाजी जेवढी लागते त्याप्रमाणे बटाटे उकडून घ्यायचे आहेत। एवढ्या बटाट्यासाठी कढईत 1 चमचा तेल घातलेले आहे। गरम झालेल्या तेलामध्ये जिरे मोहरी घालून घेऊयात, तसेच कढीपत्ता आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालूयात। बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून चांगले परतूयात। अर्धा छोटा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून परतून घेऊयात। शेवटी उकडलेले बारीक चिरून घेतलेले बटाटे घालूयात। व्यवस्थित मिक्स करूयात। कोथिंबीर घालूयात। तयार आहे आपली स्वादिष्ट बटाट्याची भाजी। आता आपण पुऱ्या लाटून घेऊयात। तोपर्यंत एका साईडला कढई तळण्यासाठी तेल घालूयात। पुऱ्या लाटेपर्यंत गॅस थोडा बारीकच ठेवूयात। पिठाचा मोठा गोळा घेऊन चपातीसारखे लाटून घेऊयात। खूप पातळ किंवा खूप जाड चपाती लाटायची नाही, थोडीशी जाड ठेवायची आहे। चपाती लाटून झाली की त्याला छोट्या वाटीने पुरीसारखा गोल आकार द्यायचा आहे। लाटताना चपाती खाली चिटकत असेल तर कोरडे पीठ घालून लाटायचे आहे। पुऱ्यांचा आकार देऊन सर्व पुऱ्या अलगद काढायच्या आहेत। सर्व पुऱ्या एकदमच करून घ्यायच्या, म्हणजे तळायला सोपे जाते। गॅस कमी जास्त करावा लागत नाही। सुरुवातीला तेल थोडेसे गरम करायचे आहे। एक पुरी तळून झाली की आपल्याला तेलाचा अंदाज येतो। तेल कमी तापले की पुरी तेलकट होते आणि जास्त तापले की पुरी करपते। त्यामुळे मीडियम तेल तापलेले असायला पाहिजे। तळताना पुरीला तेलामध्ये थोडेसे प्रेस करायचे आहे, त्यामुळे पुरी फुगते। छानसा कलर आला की पुरीला काढून घ्यायचे आहे। येथे आपण दुसरी पुरी पण सोडलेली आहे। पुरी कशी मस्त टम्म फुगलेली आहे। आवाजही बघा त्याचा कसा छान येतोय। अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या आपण तळून घेणार आहोत। येथे अजून एक पुरी बघूयात। बघा तेलामध्ये कशी प्रेस करायची। हे सर्व खूप काळजी घेऊन करायचे आहे। सर्व पुऱ्या झाल्या की प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत। तयार आहे आपली हेल्दी पालक पुरी आणि सोबत बटाट्याची स्वादिष्ट भाजी। अशी पुरी एकदा केली की
परत हीच पुरी खावीशी वाटेल एवढी स्वादिष्ट बनते.